डोळे बंद कर ना. माझ्यासोबत चल. गावातल्या त्या जुन्या रेडिओकडे. आठवतोय ना, तो लाकडी डबा ज्यातून आवाज यायचे आणि वाटायचं साऱ्या जगाला आपल्या घरी आणलंय. तू सांग, तुझ्या घरी रेडिओ कधी आला होता? जेव्हा तू लहान होतास की त्याआधी? हळू चाल त्याच्याकडे, तो चौकीवर ठेवलेला, जिथे दादा प्रत्येक संध्याकाळी बटन फिरवायचे आणि आवाज शोधायचे. तू कधी त्यांच्या बाजूला बसलास का आणि कान लावून ऐकलास, हा आवाज कुठून येतोय? आत्ता थोडंसं थांब. रेडिओची डायल, ज्यावर नंबर चमकायचे, लाल, हिरवा, निळा, आणि आपण सगळे ती फिरवून नवीन स्टेशन पकडायचं. तुला आठवतंय रेडिओवर ऐकलेलं पहिलं गाणं कोणतं होतं? लग जा गले की आजकाल तेरे मेरे प्यार के सरचे. आणि त्या रात्री जेव्हा वीज जायची आणि रेडिओ बॅटरीवर चालायचं, आपण सगळे चारही बाजूनी घेरा घालून बसायचो. तू कधी रेडिओ कानाला लावून झोपलास का? आणि स्वप्नात तीच गाणी वाजत राहायची. आत्ता वर बघ, तो अँटेना जो आपण बाहेर काढायचो आणि छतावर चढून सिग्नल पकडायचो. सांग, तू किती वेळा अँटेना फिरवला होतास जोपर्यंत आवाज साफ होत नव्हता? आणि ते जाहिरात, विविध भारती, जे प्रत्येक तासाला वाजायचे आणि आपण सगळे एकत्र गुणगुणायचो. तुला कोणती जाहिरात सगळ्यात जास्त आठवते? बिना गीतामाला की दुसरी काही? आत्ता हळूच रेडिओची मागची बाजू, ज्यावर धूळ साठायची आणि आई साफ करायची, पण आपण पुन्हा त्याला हात लावचो. तू कधी रेडिओ उघडायचा प्रयत्न केलास का, बघण्यासाठी आत काय आहे? ओह वैसे, जर या रेडिओच्या आठवणी आवडल्या तर एक छोटंसं काम कर ना. सबस्क्राईब बटन दाब, फक्त एक क्लिक, आणि रोज अशा आठवणी तुझ्या मोबाईलवर येऊ लागतील. आत्ता चल रेडिओजवळ, ती छोटीशी खुर्ची जिथे आजी बसायची आणि जुन्या गाण्यांवर हसायची. तुला आजीचं आवडतं गाणं माहीत आहे का? हळू श्वास. आत्ता फक्त येथेच थांबतो, या जुन्या रेडिओच्या आवाजात, गावाच्या उभेत आणि जुन्या आठवणींत. आता आणखी खोल श्वास घे. आपण अजूनही त्या जुन्या रेडिओच्या आवाजात आहोत. गावाची संध्याकाळ, चारही बाजूनी. आठवतंय ना तो रविवार सकाळ, जेव्हा बिनाका गीतमाला सुरू व्हायची आणि साऱ्या घरात रेडिओ भोवती गर्दी व्हायची? तू सांग, तुझं आवडतं गाणं त्या टॉपल देवमध्ये कोणतं यायचं? चुरा लिया है तुमने जो दिल को, की दम मारो दम? आता हळूच रेडिओच्या स्पीकर, ज्यातून आवाज थोडासा खरखराट करायचा, पण तरी मनाला भिडायचा. तू कधी स्पीकरवर हात ठेवलास का, जाणवण्यासाठी आवाज कुठून येतोय? आणि ते पावसाच्या रात्री, जेव्हा रेडिओवर रिमझिम गिरे सावन वाजायचं आणि आपण सगळे खिडकीतून बाहेर बघायचो. तुला ते गाणं कधी ऐकून पहिल्यांदा पाऊस जाणवला होता का? आता वर बघ, रेडिओची व्हॉल्यूम नॉब, जी आपण चोरून हळूहळू वाढवायचो जेव्हा आई झोपायची. सांग, तू किती वेळा रात्री चोरून रेडिओ सुरू केला होतास? आणि ते क्रिकेट सामने, जेव्हा कमेंट्री यायची आणि दादा प्रत्येक बॉलवर ओरडायचे, षटकार, चौकार, तू कधी त्यांच्यासोबत स्कोअर कार्ड बनवलास का कागदावर? आता हळूच रेडिओची बॅटरी, जी कधी कधी कमी व्हायची आणि आवाज हळू व्हायचा, आपण सगळे नवीन बॅटरी आणायला धावायचो. तुला आठवतंय ती दुकान जिथून बॅटरी आणायचो किती दूर होती? आणि ते बातम्या जे संध्याकाळी यायच्या आकाशवाणीने आणि आपण सगळे शांत बसून ऐकायचो. तुला कोणती बातमी सगळ्यात जास्त आठवते जी रेडिओवर ऐकली होती?
आता रात्र आणखी खोल होते. रेडिओवर शुभरात्रीचा वेळ आणि आपण सगळे हळूहळू झोपायला जायचो. तू कधी रेडिओ बंद करण्याआधी शेवटचं गाणं ऐकलास का? हळूच आता रेडिओला हात लाव. त्याची लाकडं, त्याची ऊब. तुला हा रेडिओ कसा वाटायचा? मित्र, जादूगार की काहीतरी वेगळं? आता फक्त येथेच थांबतो, या जुन्या रेडिओच्या धुनीत, गावाच्या आठवणींत आणि हळूच स्वप्नांच्या दिशेने वळ. श्श, झोप. मी येथेच आहे, तुझ्यासोबत नेहमी. श्श, ऐकता? सगळ्यात खोल श्वास घे. आपण अजूनही त्या जुन्या रेडिओच्या धुनीत आहोत. गावाची रात्री चारही बाजूनी. आठवतंय ना ते सणांच्या संध्याकाळी जेव्हा रेडिओवर लोकगीत वाजायची आणि आई मावशी एकत्र गायची? तू सांग, तुझं आवडतं लोकगीत कोणतं होतं? गजरी की चैती? आत्ता हळूच रेडिओची मागची बाजू, जिथे तार गुंतलेले असायचे आणि आपण सगळे ते सोडवायचो जेव्हा आवाज कटायचा. तू कधी तार वळून सिग्नल नीट करायचा प्रयत्न केलास का? आणि दूरदर्शन येण्याआधी जेव्हा रेडिओच्या TV होता आणि आपण सगळे डोळे बंद करून नाटकं पाहायचो, तुला कोणतं रेडिओ नाटक सगळ्यात जास्त घाबरायचं? भूताचं की रहस्याचं? आता वर बघ, रेडिओची लाईट जी डायलवर चमकायची आणि रात्री खोलीला हलकासा उजाडायची. सांग, तू किती रात्री त्या लाईटमध्ये पुस्तक वाचलास? आणि ते पत्र जे रेडिओवर वाचले जायचे. प्रिय श्रोत्यांनो, आणि आपण सगळे स्वतःच्या नाव ऐकण्याची वाट पाहायचो. तू कधी स्वतःच्या पत्र पाठवलंस का रेडिओ स्टेशनला? आता हळूच रेडिओची आवाज जी दुरून यायची आणि वाटायचं कोणी आपलंच बोलतंय. तुला कोणती आवाज सगळ्यात प्रिय वाटायची? त्या बाईची की पुरुषाची? आणि ते शेवटचं गाणं जे रेडिओ बंद होण्याआधी वाजायचं, ये शाम मस्तानी, आणि आपण सगळे हळूच गुणगुणायचो. तू कधी त्या गाण्याबरोबर झोपलास का? आता रात्र सगळ्यात खोल झालीये. रेडिओ हळू होत आहे आणि आपण सगळे त्याच्या धुनीत हरवतोय. हळूच आता रेडिओला निरोप दे, त्याची लाकडं स्पर्श करून, त्याच्या आठवणी मनात साठवून. तुला हा रेडिओ आजही ऐकू येतो का? कुठेतरी दूरून. आता फक्त येथेच संपवतो, या जुन्या रेडिओच्या जगात, गावाच्या रात्रीत आणि स्वप्नांच्या सुरुवातीला. श्श, झोप. मी येथेच आहे, तुझ्यासोबत नेहमी. श्श, आता शेवटचा श्वास सोड. हे जुनं रेडिओ तुझ्या मनात नेहमी वाजत राहील. मीही येथेच आहे, प्रत्येक रात्री तुझ्यासाठी नवीन धून घेऊन. जर या आवाजाने तुझ्या मनात थोडी ऊब निर्माण केली, तर माझ्यासाठी एक छोटंसं प्रेम दाखव ना. सबस्क्राईब बटन दाब, फक्त एक क्लिक, आणि रोज अशा धुनी तुझ्या फोनवर आपोआप येऊन लागतील. लाईक कर, कारण तुझं लाईक मला सांगतं की माझी फुसफुस मला आवडते. शेअर कर तुझ्या एखाद्या खास मित्राला जो या जुन्या धुनी जाणवू शकेल. आणि कमेंटमध्ये नक्की लिही तुझं आवडतं रेडिओ गाणं कोणतं होतं. मी वाचेन आणि पुढची कथा त्या गाण्यानेच सुरू करेन. ओ, आणि हो, जर फक्त हिंदी ऐकायची असेल तर हिंदी प्लेलिस्ट पहा, आणि फक्त मराठी तर मराठी प्लेलिस्टमध्ये जा. सगळं वेगळं वेगळं फक्त तुझ्यासाठी. चल ना, आत्ताच कर सबस्क्राईब, आणि उद्या पुन्हा भेटू एका नवीन धुनीसोबत. शुभरात्री. स्वप्नांत भेटू. थंडी गरमी